महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन. प्रज्ञाशील करुणेची खान, जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, कार्याला विनम्र अभिवादन. आणि आज भारतीय बौद्ध महासभा पुणे आणि नवमत तरुण मंडळ, लुंबिनी बुद्ध विहार, पडई कॅम्प पुणे 1 यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्षावास प्रवचन मालिका 2022 अंतर्गत पुष्प 16 आणि 17 गुंफले जात आहे. उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. मी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयुष्यमान प्रतीक कांबळे यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. नवमत तरुण मंडळाच्या उपासक व उपासिका यांच्या सहमतीने मी अनुमोदन देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुढील वर्षावासाचा कार्यक्रम सोडले सरांनी करावं ही अशी नम्र विनंती. धन्यवाद सर. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय शंकरजी यादव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण कृपया पुढे यावं. तसेच आजच्या 16व्या पुष्पाचे प्रवचनकार आदरणीय बौद्धाचार्य धर्माजी गरड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या 17व्या पुष्पाचे प्रवचनकार ज्येष्ठ बौद्धाचार्य पी आर थोरात गुरुजी उपस्थित आहेत. आपणही कृपया विचार मंचावर यावं. या ठिकाणी मी सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रतीकजी कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण धूपदीप पूजन सुरू करावं. भगवान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. संबुद्धो भगवा बुद्धं भगवतं अभिवादेमि. स्वार्थातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं
यांना विनंती करतो की यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयुष्यमान शंकरजी यादव साहेब यांचा सन्मान करावा. यानंतर मी प्रतीकजी कांबळे यांना विनंती करतो की आपले 16व्या पुष्पाचे प्रवचनकार आदरणीय बोधाचार्य धर्माजी गरड यांचा सन्मान करावा. तसेच आजच्या 17व्या पुष्पाचे प्रवचनकार आदरणीय ज्येष्ठ बोधाचार्य B.R. थोरात गुरुजी इथे उपस्थित आहेत. त्यांचाही अध्यक्षांनी सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय यादव साहेब यांना विनंती करतो की यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि दोन्ही प्रवचनकारांना शुभेच्छा द्याव्या. यानंतर हा आपला भाषावाद प्रवचन मार्गेचा कार्यक्रम त्यांनी घडून आलेला आहे आणि तो पार पाडत आहेत आमचे भारतीय कुटुंबा सभेचे सचिव आयुष्यमान संदीप सोनवणे साहेब यांचा देखील अध्यक्षांनी सत्कार करावा त्याची विनंती करतो. महाकारुणिक तथागत भगवान प्रभू बोधिसत्व परम पूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य माता चित्र फुले माता सावित्री फुले, माता रमाई, माता भीमाई या महामानवाच्या प्रतिभाला विचारांना प्रथमता कोटी कोटी वंदन करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान कांबळे, त्याचप्रमाणे आता हा जो वर्षाचा कार्यक्रम आहे घडून आलेला आहे त्या ठिकाणी जरी आमचे अध्यक्ष सेक्रेटरी ते उपस्थित असतात त्याप्रमाणे आमच्या ठिकाणी सचिव आहेत, सर्वचे कार्यकर्ते आपले संदीप सोनवणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी नवबत तरुण मंडळ कडवा फळे त्याचप्रमाणे लुंबिनी बुद्धविहार या ठिकाणी भारतीय कुटुंबा सभा त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी वर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व महिला बौद्ध उपासक उपासिका सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करत आहे. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जो काही या वर्षाचा कार्यक्रम आम्ही सालाबादप्रमाणे गेले ते 20 ते 25 वर्ष हा सातत्याने कार्यक्रम चालू असतो. आज या ठिकाणी लुंबिनी बुद्धविहारामध्ये जो हा कार्यक्रम फार मोठा आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी या विहाराला बाबासाहेबांचं या ठिकाणी पाऊल लागलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठं भव्य असं विहार या नवबत तरुण मंडळ भरी हे चालवलेलं आहे. त्याबद्दल या मंडळ देखील मी या ठिकाणी मंडळाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे नेहमी या ठिकाणी आमची भारतीय बौद्ध समाजाच्या अंतर्गत जे काही वर्षावर चालू असतात ते वर्षात चालू आहे, चालत चालत आता पूर्ण या ठिकाणी 2 महिने झाले आहेत. अजून 1 महिना आपला कार्यक्रम या पौर्णिमेपर्यंत, आज भाद्रपद पौर्णिमा आहे, आश्विन पौर्णिमेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे. तर प्रत्येक ठिकाणी विहारामध्ये, प्रत्येक वस्त्यामध्ये, प्रत्येक या ठिकाणी हा कार्यक्रम चालू असतो. आणि आता कार्यक्रमाचा या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून प्रत्येक त्या कार्यकर्त्यांना, महिला मंडळांना हा प्रवचनचा बौद्ध धर्माविषयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरविषयी त्यांचे विचार या कार्यकर्त्यांना आपला जाणून घ्यायचे ते प्रक्रिया करतात. म्हणून या ठिकाणी उत्सुकतेने या मंडळातील सर्व महिला कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपल्या ठिकाणी 2 प्रवचन लाभलेले आहेत.
या ठिकाणी आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे माजी गजेंदार बी आर थोरात साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी धर्मा नरोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना चांगल्या प्रकारे पोहोचवणार आहे. मी आधी जास्त न बोलता आपण सर्वांनी या आजच्या धार्मिक प्रवचनाचा लाभ घ्यायचा आहे, तेवढा ऐकायचा आहे, श्रवण करायचं आहे. तर या ठिकाणी मी त्या खेळ थांबतो आणि माझी मी स्वतः घेतो. धन्यवाद सर. या ठिकाणी मी 16व्या पुष्प गुंफण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे बिबेवाडी विभागातून आलेले बौद्धाचार्य धर्माजी गरड यांना प्राचारण करतो. यांनी आपला विषय भाद्रपद पौर्णिमेचं महत्त्व सुरू करावा अशी त्यांना विनंती करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आवाज द्या अजून जोरात. तर मी विदाउट माईक बोलू का माईक सहित बोलू? कसं विदाउट माईक बोलू का? म्हणजे विदाउट माईक बोलू तुम्हाला तर या ठिकाणी लुंबिनी बुद्ध विहाराचे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं खरंच अभिनंदन करतो. कारण पौर्णिमेच्या या भाद्रपद पौर्णिमेनिमित्त तुम्हाला या ठिकाणी त्यांनी धम्मश्रवण करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात. तर माझ्याशी विनंती तुम्हाला 15 ते 20 मिनिटं फक्त सहकार्य करा आणि आजच्या पौर्णिमेचं महत्त्व या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि याच्यातून तुम्हाला जर काही नवीन प्रेरणा मिळाली तर हे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट होईल. तर या ठिकाणी मी धम्मप्रवचनाला प्रारंभ करतोय. माझी विनंती आहे की फक्त तुम्ही सर्वांनी शांतीचं सहकार्य करायचं आहे आणि या ठिकाणी मी अशाच रीतीने तुम्हाला धर्मश्रवण करण्यासाठी या ठिकाणी मदत करणार आहे. तर मी प्रारंभ करतोय. वर्षावास हा 4 महिन्याच्या पौर्णिमेचा असतो. पहिली पौर्णिमा आषाढ पौर्णिमा, आखाड म्हणतात त्याला, आषाढ पौर्णिमा. दुसरी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा, त्याला गुरु पौर्णिमा म्हणतात. तिसरी पौर्णिमा आजची भाद्रपद पौर्णिमा आणि चौथी पौर्णिमा आश्विन पौर्णिमा. या 4 पौर्णिमांचा जो कालखंड आहे 3 महिन्याचा, 4 पौर्णिमा 3 महिन्याचा कालखंड. या 4 महिन्याचा किंवा 3 पौर्णिमेचा कालखंड असतो. त्या कालखंडाला बौद्ध धर्मामध्ये वर्षावास म्हणतात. काय म्हणतात? वर्षावास. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे. तर हे काय, कधी सुरुवात झाली, काय सुरुवात झाली त्याचं नीट समजून घ्या. तर तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले. बरोबर? वैशाख पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा नंतर कुठली पौर्णिमा येते? ज्येष्ठ पौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेनंतर आषाढ पौर्णिमा. बरोबर नाही? आणि आषाढ पौर्णिमा म्हणजे पावसाळा सुरू होतो. एकदम जोरदार पाऊस असतो. आता कसा पाऊस, 1 तास पाऊस जरी पडला तर सगळीकडे पाणीच पाणी. ड्रेनेजची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, रोड एकदम उतारला केलेले आहेत, एकदम समतल केलेले आहेत, सगळ्या सुविधा आहेत. आता 2022 साली तरी सुद्धा 1 तास जरी जोरदार पाऊस पडला तरी इथल्या ड्रेनेज लाईन वरती, इथल्या व्यवस्थेवरती प्रेशर येतं आणि सगळीकडे पाणी रस्त्यात तुंबतात. बघितलं असं तुम्ही, बरोबर नाही? तर मग विचार करा 2500 वर्षापूर्वीची काय अवस्था असेल. रस्ते नाही, डोंगर भाग किंवा सगळीकडं गावासारखा भाग असल्यामुळं त्या ठिकाणी पावसाळ्यात तर आताच्या पेक्षा किती भयानक असेल. पूर येणं असेल, पूर वगैरे या काही गोष्टी नसतील. तर तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून गौतम बुद्धांनी सुद्धा या ठिकाणी वर्षावासामध्ये त्यांनी त्या 3-4 महिन्यात जो पावसाचा कालखंड असतो त्या पावसाच्या कालखंडामध्ये कुठेच धम्मप्रवचनाला, धम्मचारिकेला किंवा धम्म सांगायला जायचं नाही असं ठरलं. आणि ते त्यांनी स्वतः असं 45 वर्ष पाळलं. किती? 45. जोपर्यंत त्याचं महापरिनिर्वाण होत नाही तोपर्यंत त्यांनी 45 वर्ष धम्म सांगण्याचा जो प्रयत्न केला तो वर्षावासाच्या काळामध्ये एका ठिकाणी राहून त्यांनी केला. आणि तीच पद्धत त्यांनी त्यांचे जे बौद्ध भिक्षू होते, भिक्षू असतील, भिक्षुणी असतील, उपासक असतील, यांना सुद्धा तो कंपल्सरी केला की तुम्ही सुद्धा काय करायचं,
पावसाच्या कालखंडामध्ये तुम्ही सुद्धा बाहेर जायचं नाही. एकाच कुठेतरी विहारामध्ये, लेण्यामध्ये, चैत्यामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये तुम्ही भिक्षूंनी त्या ठिकाणी थांबायचं. 3 महिने 4 महिन्याचा जो कालखंड असतो त्या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये धम्म श्रवण करायचा, धम्म ऐकायचा. नवीन काही बौद्ध भिक्षू झाले असेल त्यांना धम्म सांगायचा, त्यांच्याकडनं किंवा तुमच्याकडनं काही ज्या चुका झाल्या असतील किंवा चुका होणार असतील त्या चुकांची माफी मागायची किंवा त्या चुका परत होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काही गोष्टी त्या ठिकाणी करायच्या. तर अशा हा कालखंड आहे. तर ही जी पौर्णिमा आहे आजची, ही ज्येष्ठ पौर्णिमा, आषाढ, श्रावण आणि ज्येष्ठ भाद्रपद ही तिसरी पौर्णिमा, तिसरा वर्षावास. तर ह्या पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये काही जे प्रसंग घडले ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्या अगोदर पौर्णिमाच का हे तुम्ही समजून घ्या. पौर्णिमाच बौद्ध धर्मामध्ये का महत्वाची आहे आणि पौर्णिमा आपण का साजरी केली पाहिजे बौद्ध धर्मीयांनी का केली पाहिजे. एक लक्षात ठेवा की पौर्णिमा म्हणजे दर महिन्यातला 15वा दिवस, बरोबर. दर महिन्यातला 15वा दिवस. हा जो 15वा दिवस असतो ना दर महिन्यातला, या दिवशी पूर्ण चंद्र असतो, म्हणजे त्याला फुल मून म्हणतात इंग्लिश मध्ये. पूर्ण चंद्र असतो आणि हा पूर्ण चंद्र जो असतो सूर्याचा एक प्रकाश असतो आणि चंद्राचा एक प्रकाश असतो. सूर्याचा प्रकाश सकाळी 9 पर्यंत 10 पर्यंत आपण सहन करू शकतो, पण नंतर जसजसा तो सूर्य 11, 12 किंवा 13 तसा जातो, सूर्याचा प्रकाश आपल्याला दाह करायला लागतो, त्रास द्यायला लागतो किंवा त्या प्रकाशापासून आपल्याला त्रास व्हायला लागतो. पण चंद्राचा जो प्रकाश असतो विशेषतः पौर्णिमेचा, तो प्रकाश जो असतो तो संत असतो, शांत असतो, आल्हाददायक असतो. त्या प्रकाशापासून तुम्हाला एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, उत्साह निर्माण होतो आणि त्या उत्साहामुळं तुम्ही एखादं नवीन कार्य, नवीन सहकार्य किंवा नवीन सहकार्य, विशेषतः धम्मकार्य जर करायला तुम्ही प्रारंभ केला तर तुमच्याकडे इतर दिवसांपेक्षा त्या पौर्णिमेच्या दिवसात चांगल्या पद्धतीने तुमच्याकडनं कार्य होतो. आता हे नैसर्गिक ह्याच्यामध्ये तो प्रकाश, सकाळचाही प्रकाश सूर्याचा सकाळी 6 किंवा सकाळी 6 किंवा 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो 12 तासाचा प्रकाश आणि तिथून पुढं चंद्राचा प्रकाश. असा पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती इतर टायमाला 12 तास फक्त सूर्याचा प्रकाश असतो, पण पौर्णिमेच्या दिवसामध्ये 36 तास 12 आणि 12 24 आणि रात्रीचे हे 12 तास असा 36 तास या पृथ्वीवरती फक्त प्रकाश असतो, फक्त प्रकाश असतो. आणि प्रकाशामुळे काय होतं, उष्णतेमुळे काय होतं, जर तुम्ही बघितलं असेल पृथ्वी स्वतः होते फिरते, बरोबर आहे. कशामुळे फिरते तर उष्णतेमुळे, सूर्याच्या उष्णतेमुळे. तुम्ही जर एखादी शेकोटी पेटवली किंवा गॅस पेटवला तर तुम्ही 5-10 मिनिटं जर थांबले तर ती तुम्हाला जर त्रास व्हायला लागला तर तुम्ही काय करता, थोडंसं इकडे तरी होता, थोडंसं इकडे तरी होता, थोडंसं बाजू तरी होता, कारण त्या प्रकाशाचा तुम्हाला त्रास होतो. म्हणजे एखाद्या स्थिर वस्तूला जर हलवायचं असेल तर त्याला प्रकाशाशिवाय ती गोष्ट हलत नाही, कारण पृथ्वीच्या बाहेर हवेचा हेच नाहीये, संबंधच नाहीये. पृथ्वी सोडल्यानंतर चंद्रावरती हवा नाही किंवा इतर कुठल्याही ग्रहांवरती हवा नाही, तर त्या पृथ्वी किंवा इतर ग्रह का फिरतात स्वतःभोवती आणि सूर्याभोवती, त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रकाश. प्रकाश तुम्हाला लागला, मला लागला किंवा ह्या पृथ्वीला लागला तर ती पृथ्वी त्या प्रकाशापासून वाचण्यासाठी स्वतःभोवती त्रास होतो. पण चंद्राचा प्रकाश कसा असतो, शांत, आल्हाददायक, तुम्हाला हवा हवासा वाटेल. म्हणून ह्या भौगोलिक परिस्थितीमध्ये धर्मकार्य, सत्कार्य, सहकार्य, चांगलं कार्य जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये नवीन प्रेरणा मिळते. म्हणून पौर्णिमा ही भौगोलिक दृष्ट्या चांगलीच आहे, पण धम्मामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या तथागतांच्या आयुष्यामध्ये घडल्या. म्हणजे जर तुम्ही वैशाख पौर्णिमा घेतली तर वैशाख पौर्णिमा तथागतांच्या आयुष्यामध्ये 4 घटना घडल्या. हे बाळ नीट ऐका ना, ऐका ना प्लीज, एक गाणं म्हणून दाखवणार, थांब ना मी एकच 5 मिनिट आला, फक्त 5 मिनिट. तर जे वैशाख पौर्णिमा आहे त्या वैशाख पौर्णिमा तथागतांच्या आयुष्यामध्ये 4 घटना घडल्या. 1, त्यांचा जन्म झाला. 2, त्यांचं लग्न झालं, त्यांचा विवाह झाला. 3, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि 4, त्याच दिवशी 80व्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. या 4 गोष्टी पहिल्या पौर्णिमेला घडल्या वैशाख. त्याच्यानंतर वैशाख ज्येष्ठ पौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेला त्यांनी जी सुजाता होती, ज्यांनी त्यांना खीर दिली होती,
खीर. खीर प्राशन केल्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्तीसाठी त्याचं सहकार्य मिळालं होतं, लाभ झाला होता. तर त्या जी सुजाता आहे तर त्या सुजाताला त्यांनी भेट देऊन तिला धम्म दीक्षा दिली होती. आषाढ पौर्णिमा आहे त्याच्यानंतरची. त्या आषाढ पौर्णिमेला मग अशी म्हणतात वर्षावा सुरू होतो आणि आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांनी सगळ्यात पहिल्यांदा 2 महिन्यानंतर 5 भिक्षूंना, त्यांचे जे मित्र होते त्या 5 भिक्षूंना सगळ्यात पहिल्यांदा ह्या जगामध्ये त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली होती, त्या ज्ञानप्राप्ती जी झाली, त्या ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी त्या 5 भिक्षूंना किंवा त्यांच्या 5 मित्रांना धम्म सांगितला होता. आणि त्यांना धम्म सांगितल्यानंतर त्या 5 भिक्षूंनी तथागतांचा धम्म ऐकून तथागतांना ते शरण केले, तथागतांचा धम्म स्वीकार केला आणि म्हणून त्यांनी तथागतांना गुरु म्हणून स्वीकारला. तर ती एक वेगळ्या अँगलने गुरु पौर्णिमा म्हणून देखील या भारतामध्ये साजरी होती. का? कारण सगळ्यात पहिल्यांदा तथागतांनी त्यांचा धम्म लोकांना सांगितला आणि लोकांनी सांगितलं त्यांना स्वीकारलं. त्याच्यानंतर त्याच पौर्णिमेच्या दिवशी वर्षावा सुरू झाला. मला असे म्हणल्याप्रमाणे धम्मसंगीती सुरू झाली. त्याच्यानंतर संघाची स्थापना, म्हणजे गौतम आपण म्हणतो ना बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो का नाही, धम्मं शरणं गच्छामि, नंतर संघं शरणं गच्छामि आपण म्हणतो ना. तर गौतम बुद्धांना ज्यावेळेस ज्ञान प्राप्त झाली त्यावेळेस वैशाख पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमाचा शेवटचा दिवस तोपर्यंत तपस्वी आणि भल्लिक असतील किंवा सुजाता असेल हे फक्त बुद्धं नमामि आणि धम्मं नमामि म्हणायचे. संघं नमामि माहितीच नव्हतं. कारण गौतम बुद्धांना पण माहिती नाही संघं नमामि म्हणायचं का नाही म्हणायचं किंवा हे होईल का नाही. ज्यावेळेस त्या 5 त्यांच्या मित्रांनी किंवा त्यांच्या त्या भिक्षुकांनी त्यांच्यासोबत जे होते ते गौतम बुद्धांचा धम्म श्रवण केल्यानंतर ज्यावेळेस तथागतांना शरण गेले त्यावेळेस तिथं संघाची स्थापना झाली. संघ म्हणजे ग्रुप, संघ म्हणजे टीम, संघ म्हणजे एकोपा, एकत्र येणे. तर त्या दिवसापासून संघाची स्थापना झाली. म्हणून तथागतांनी तेव्हापासून लोक बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि त्या दिवसापासून म्हणून म्हणायला लागले. म्हणून तो दिवस आषाढ पौर्णिमेचा संघ स्थापनेचा दिवस आहे, बरोबर का. त्याच्यानंतर ती श्रावणी पौर्णिमा, बरोबर. श्रावणी पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा आणि त्याच्यानंतरची ही भाद्रपद पौर्णिमा. तर ह्या भाद्रपद पौर्णिमेला काय झालंय तुम्ही समजून घ्या. तर भाद्रपद पौर्णिमेला तथागतांचा वर्षावा चालू आहे. कितवा वर्षावा चालू आहे का? 3रा. आषाढ, श्रावण आणि भाद्रपद. तर तथागत भगवान गौतम बुद्ध मगाशी म्हटल्याप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसात कुठं एका ठिकाणी निवास करायचा आणि त्या ठिकाणी धम्म लोकांना सांगायचं. तुम्ही आता बसले आणि या विहाराच्या आम्हाला या ठिकाणी धम्म प्रवचनाला बोलवलं, तुम्ही जसे ऐकताय तसेच त्या विहारामध्ये पूर्वीच्या काळी बौद्ध भिक्षूंना बोलवायचे, राहायला लावायचे आणि मग त्यांच्याकडनं धम्म श्रवण करायचे. तर तथागत भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये राहिले होते. कुठं होते? जेतवन. हे जेतवन म्हणजे तुम्ही समजून घ्या जेतवन म्हणजे काय. त्या जेतवना ते जे श्रावस्ती होतं ते श्रावस्ती जी राजधानी होती त्या देशाचं नाव होतं कौशल किंवा कौशल. काय नाव होतं? आणि त्या देशाचा राजा होता प्रसेनजित. काय होता? प्रसेनजित. तुम्ही तुमच्या मुलांचं नाव जर भविष्यामध्ये ठेवायचं असेल तर प्रसेनजित फार छान नाव आहे, तुम्ही नक्की ठेवू शकताय. प्रसेनजित अशी वेगवेगळी नावं ठेवण्यापेक्षा प्रसेनजित छान नाव आहे, बरं का. तर त्या प्रसेनजित राजाचं राजधानी श्रावस्ती होतं. श्रावस्ती. तर त्या श्रावस्तीतल्या जेतवनामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा वर्षावास सुरू झाला होता. 3रा महिना चालू होता त्या वर्षावासाचा. दादा शांत बसा ना दीदी, शांत बस. किती द्या प्लीज प्लीज प्लीज. तर वर्षावास चालू आहे, वर्षावास चालू आहे आणि त्या राजाला कळालं की बाबा तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या इथं वर्षावासाला आले, तर आपण जाऊन त्याला भेट द्यावी. त्या तथागतांना त्यांच्याकडनं धम्म श्रवण करतात. पण अगोदर तुम्हाला जेतवनामध्ये गौतम बुद्ध राहायला जे होते ते जेतवन म्हणजे काय तुम्हाला सांगतो. हे कसं विहार आहे, हे लोकवर्गणीतून लोकांनी तुम्ही आम्ही दान धर्म करून या ठिकाणी हे बांधले, बरोबर आहे. तर त्या काळी हे जेत म्हणजे जो राजा आहे कोण प्रसेनजित,
या राजाचा मुलगा जेत, काय नाव त्याचं? जेत. तर ह्या राजाने त्याचा मुलगा झाल्यानंतर त्या मुलाच्या नावाने ते वन उभारलं होतं. वन आपण काय म्हणतो की मुलाच्या नावाने बँकेत आपण पैसे टाकतो, मुलाच्या नावाने दान धर्म करतो. तर त्या मुलाला ते जेत वन जे होतं ते दान केलं होतं. त्याच्यामध्ये कमळाची फुलं, छोटस तलाव, नदी वाहते, अशी एकदम सुंदर अशी बगीचा किंवा सुंदर असं ते वन. तर ते वन त्या जेत त्याच्या राजकुमाराचं होतं. प्रसेनजित नावाच्या राजाच्या मुलाचं ते जेतवन होतं. तर ते जेतवन तथागतांना मिळालं कसं तर समजून घ्या. तर त्या श्रावस्तीमध्ये त्या राजाचा खजिनदार होता. त्याचं नाव अनाथपिंड, नाव लक्षात ठेवा. त्याचं नाव काय? अनाथपिंड. खरं त्याचं नाव सुदत्त. काय नाव त्याचं? सुदत्त. पण तो एवढा लोकांना दान करायचं ना, अनाथ लोकांना, गरीब लोकांना, त्याच्यामुळं त्याचं नाव सुदत्तचं त्याचं नाव झालं अनाथपिंड. अनाथपिंड त्याचं नाव झालं. तर तो भरपूर दान वगैरे करायचा. म्हणून त्या अनाथपिंडकांनी ज्यावेळेस तथागतांचं धम्मश्रवण केला त्यावेळेस तो तथागतांना म्हणलं की मला तुम्हाला दान करायचंय. तर ज्यावेळेस त्यांनी ते वन बघितलं तर तो म्हणला की हे वन तथागत मी तुम्हाला दान करू का? तथागतांनी मूक संमती दिली की ठीक आहे कर. आता हे वन कोणाचं आहे? जे राजाच्या मुलाचं आहे. प्रसेनजित राजा देईल का? नाही. त्यांनी विनंती केली की बाबा मला हे तथागत भगवान गौतम बुद्धांना दान करायचंय, तर मी ही खरेदी करू इच्छितो आणि मला तुम्ही काय त्याचे काय जे पैसे असतील त्या पैशाच्या बदल्यामध्ये मला तुम्ही वन द्या. तो राजाचा मुलगा काय ऐकायला तयार नाही. नाही मला हे माझ्या वडिलांनी मला दिलंय, मी काय ते तुम्हाला देणार. मला अरे काय पैसे घ्यायचे ते घे, तू मला हे मला चांगलं कार्य करायचंय तर तू मला हे जेत वन दे. तू मला ठीक आहे देतो, पण माझी अट आहे हे वन जिथपर्यंत आहे त्या वनावरती प्रत्येक जागेवरती एक एक सोन्याचं नाणं ठेवायचं आणि जेवढ्यापर्यंत सोन्याचं नाणं आच्छादच आहे तेवढी तुझी ते वन तुझं. म्हणजे तुम्हाला काय समजा ही जे हा फ्लोर आहे, 1 रुपयाचं नाणं इथं ठेवायचं, इथं ठेवायचं, इथं ठेवायचं, इथं ठेवायचं, असं सगळीकडनं इकडनं असं हाताळायचं. तू सगळं सोनं नाणं आण, सोन्याचे नाणे आण, हे जे वनावरती आण धरल्यानंतर तरच तुला मी ते द्या. तो खजिनदार असल्यामुळे मी सगळीकडनं पैसे मागवले, इकडनं तिकडनं सगळीकडनं पैसे मागवले आणि मला हे त्या वनावरती प्रत्येक ठिकाणी ते नाणं, सोन्याचं जे नाणं आहे त्याला तुम्ही काय म्हणता डॉलर म्हणता ना आताच्या काळात, डॉलर किंवा पॉईंट, ते प्रत्येक ठिकाणी ते पॉईंट घेऊन सगळा पैसा तुझा संपला. आणि मग त्या राजाच्या मुलाला कळलं की नाही याचं काहीतरी त्या वनामध्ये नक्कीच त्याचं काहीतरी मोठं कार्य आहे. म्हणून तो ते ज्या ते खरेदी करताना पैशाच्या मोबाईल नाही तर त्या फ्लोअरवरती त्या वनावरती त्या पॉईंट किंवा नाणं ते ठेवलेलं आहे. तर त्यांनी मला ठीक आहे तुझं त्या वनाच्या बाबतीत खरेदी करण्याच्या बाबतीत इच्छा किंवा तुझी इंटरेस्ट बघून तुझं तुला ते देतो. तर त्यांनी ते अर्ध्या किमतीमध्येच किंवा ते त्यांना एकदम कमी दान घेऊन कमी पैसे घेऊन ते दान ते वन त्यांना तथागतांना ते जेत वन दान केलं. तर त्या जेत वनामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध ज्ञानप्राप्तीनंतर म्हणजे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली 35व्या वर्षी. 29व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला आणि 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. 35 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत 45 वर्षाचा काळ होता. त्या 45 वर्षांपैकी तथागत भगवान गौतम बुद्ध 25 वर्ष त्या जेतवनामध्ये दरवर्षी वर्षावासाला यायचे. म्हणजे किती मान असेल. आणि तथागतांनी त्या 84,000 जे धम्मप्रवचन आपल्याला जे दिले 84,000 धम्मप्रवचनापैकी 25 वर्षाच्या कालखंडामध्ये कितीतरी गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ऐकल्या असेल. म्हणजे सर तुम्ही बऱ्याचदा सांगत असता, सर तुम्ही सांगत असाल की आपण ऐकलं असेल एवं मे सुतम एकं समयं भगवा सावध्यं विहरती जेतवने अनाथपिंडिकस्य आरामे आता को अय्यथरा भगवता. म्हणजे एक समयी मी असं ऐकलं आहे, एक समयी तथागत भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीतील जेतवनामध्ये वर्षावास करत असताना त्या ठिकाणी एक देवता आला आणि तिने विचारलं. अशा बऱ्याच गोष्टी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या सुक्त असतील, धम्मप्रवचन असेल, ह्या बऱ्याच गोष्टी त्या जेतवनामध्ये घडल्या. तर हे असं जेतवन आहे. तर त्या जेतवनामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा वर्षावास चालू. आता मूळ स्टोरी लिहू
तर वर्षावात चालू असल्या कारणाने तो राजा सुद्धा धम्म श्रवण करण्यासाठी त्या जेतवनामध्ये आला आणि राजा तथागतांच्या समोर येऊन वंदन केलं आणि तथागतांना म्हणलं की हे राजा, मला तुम्ही आजच्या या भाद्रपद पौर्णिमेनिमित्त काहीतरी धम्म मला सांगा, तुमच्याकडनं मला ऐकायचंय. तुमच्यासारख्या ज्ञानी महापंडित सर्वज्ञ अशा व्यक्तीकडनं या ठिकाणी तुमचा वर्षावास होतोय, तर तुमच्याकडनं मी ऐकलं तर माझं कल्याण होईल, तर मला तुम्ही धम्म सांगा. तथागतांनी अगदी थोडक्या पद्धतीमध्ये त्यांना धम्म सांगायला सुरुवात केली की म्हणले, हे राजा, आजपासून लक्षात ठेव की तू ज्या देशाचा राजा आहेस तर त्या देशातील प्रत्येक नागरिकाला किंवा प्रजेला तुझा जसा मुलगा आहे, तुझ्या जशा मुलाचे तू लाड करतोस, तुझ्या जशा मुलाचे तू खर्च करतोस, तुझ्या जशा मुलाची तू काळजी घेतोस, त्याला लागलं कुठलं दुखलं सगळ्या त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतोस, आणि त्याच पद्धतीने तुझ्या प्रजेला सुद्धा तू आपल्या मुलासारखं सांभाळलं पाहिजे. प्रजेला काय हवं नको ते दिलं पाहिजे, दुःखितांना तू सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा जे कोण नागरिक असेल, वंचित असेल, उपेक्षित असेल, त्यांना अन्नधान्याने तू समृद्ध केलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे कोण आडले नडले असतील त्यांना तू सहकार्य केलं पाहिजे, किंवा जर एखादा न्याय देताना खरंच जर तो न्याय देण्याच्या लायक असेल तर त्याला खरंच न्याय दिला पाहिजे, किंवा तुझ्याकडनं पुण्यकर्म धम्मकार्य घडलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुझ्याकडनं धम्मकार्य आणि समाजकार्य घडताना तू या ठिकाणी तथागतांच्या धम्मानुसार आणि तुझ्या या प्रजेला सुख मिळेल, कल्याण होईल, याप्रमाणे सुद्धा तू राज्यकारभार केला पाहिजे, हे तथागतांनी सांगितलं. तेवढ्यात त्यांचा एक दूत येतो, म्हणजे त्यांचा सैनिक येतो. असे समोर बसले, सगळी लोक असे समोर बसले, तो राजाचा समोर बसलाय, तेवढ्यात त्यांचा दूत येतो आणि दूत येऊन त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगतो, त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. आणि ते सांगितल्याबरोबर त्या राजाचा, हसणाऱ्या राजाचा किंवा चेहरा चांगला असणाऱ्या राजाचा, आनंदित राजाचा चेहरा एकदम असा सुकून जातो, एकदम सुकून जातो. तो राजा एकदम गप्प होतो, एकदम उदास होऊन जातो. तर तथागतांना आजूबाजूच्या लोकांना वाटलं, काय झालं, हा आला त्या सैनिकांनी कानामध्ये काहीतरी सांगितलंय, काय सांगितलंय नक्की, काय झाले, तथागतांनी विचारलं. तर त्या सैनिकांनी त्या राजाला काय सांगितलं, तो राजा तथागतांना सांगतो, तथागता, माझी पत्नी राणी मल्लिका, प्रसंजीतच्या राजाच्या पत्नीचं नाव मल्लिका होतं, 9 वर्षाच्या, जे आजकाल तुम्ही वापरतात बरोबर, मल्लिका हे नाव त्या राणीचं. तर त्या राणीला ती राणी प्रसूत झाली आणि प्रसूत होऊन त्या राणीला मुलगी झाली, म्हणजे प्रसंजीत राजाला मुलगी झाली असं त्यांनी सांगितलं. आणि मुलगी झाली हे ऐकल्याबरोबर त्या राजाचा चेहरा थोडासा उदास झाला, जसं आपल्याकडं अजूनही झालं. 2500 वर्षापूर्वी पण तेच होतं आणि आताही तेच आहे, मुलगी नको. तर तथागतांनी त्याला कारण विचारलं, सांगितलं की माझी महाराणी राणी मल्लिका ही प्रसूत होऊन तिला कन्या झाली आणि ती कन्या झाली याचं हे वृत्त ऐकून मी थोडासा नाराज झालोय, थोडा खिन्न झालोय, थोडा उदास झालोय. तर तथागतांनी त्याला सांगितलं की मुलगी झाली म्हणून तू उदास होऊ नकोस, मुलगी झाली म्हणून तू उदास होऊ नकोस. मुलगी होणं ही फार नशिबाची आणि भाग्याची गोष्ट आहे. मुलगी होणं ही फार चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण एका मुलीपासूनच एखादा सम्राट होऊ शकतो, एका मुलीपासूनच एखादा ज्ञानी जन्म घेऊ शकतो, एका मुलीपासूनच एखादा चांगला सत्पुरुष जन्म घेऊ शकतो. त्याच्यामुळं जर तुला आई पाहिजे, तुला पत्नी पाहिजे, पण तुला मुलगी नको, कसं चालेल? तू एवढा मोठा शूरवीर आहेस, तूही एका मुलीच्याच किंवा एका स्त्रीच्याच पोटी जन्म घेतलेला आहेस आणि तू त्या स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन तू एवढा मोठा राजा झालास. तर तू ज्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतलास तीच जर दष्टपुष्ट असेल, तीच जर शूर असेल, तीच जर चांगल्या सद्गुणाची असेल, तीच जर बुद्धिमान असेल, तीच जर शूरवीर असेल, तीच जर सगळ्या कला गुणांना वाव देणार असेल, तीच जर घोड्यावर बसणारी असेल, तीच जर शस्त्र कलेमध्ये निपुण असेल, तीच जर घर संसारामध्ये संसार सांभाळणार असेल,
तीच जर नवऱ्याच्या बरोबरीने काम करत असेल, तीच जर नवऱ्याच्या बरोबरीने व्यवहार सांभाळत असेल आणि तीच जर घरात संकट आलं तर तीच ठामपणे उभी राहणार असेल, अशा महिलाच्या पोटीचा जन्म घेणारा व्यक्ती किती महान असेल. पण तुला जर मुलगी झाली असेल, त्या मुलीकडे लक्ष दिलं नाही आणि तिच्या बुद्धीची वाढ झाली नाही, ती कुपोषित राहिली, बुद्धीने भित्रट राहिली, कुठेच गेली नाही, कुठं बाहेर थोडी जरी बोलली तरी तिथे ममा होते, मग अशा महिलेच्या किंवा अशा मुलीच्या पोटी कसं बीज येईल, कसं बाळ जन्माले, ते ही आईसारखं भित्रट, नेबळ किंवा थोडस काय आपण म्हणतो इनोसंट किंवा थोडस घाबरट होईल ना. तर तू असं कर की त्या मुलीचा जन्म हा तू उत्सवाप्रमाणे मान आणि त्या ठिकाणी राजाला तथागतांची युवानी कळाली आणि तथागतांनी राजाला मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत करून आपण आनंदाने त्या मुलीला स्वीकारला पाहिजे आणि आनंदाने मुलीला मुलाप्रमाणे सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे. हे तथागतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितले आणि आज म्हणून तर जिथनं जी प्रथा आणि परंपरा आली ते या ठिकाणी सगळं बसले. तर बसल्या काहींची लग्न झाली असतील, काही मुलांची लग्न झाली नसतील दादा, बरं का सर, काहींची. यांचं जर ह्या हेपी मुलांचं लग्न करायचं असेल ना तर ह्यांच्या आईवर पहिला काय प्रश्न विचारतात का, महिलाच स्वयंपाक येतो का नाही विचारतात, नाही विचारत. काय विचारतात, कितवी शिकली, कितवी शिकली. तुम्ही जर म्हणता अवघड सगळं येते, दिसायला नाही चांगले, तिसरी आहे हो, तिसरी पास आहे, दिसायला बघा कसली छान आहे, घर सगळं काम करते, बघा बरं एकदम विचार हात वरती करायला सांगितलं, लग्न झाल्यामुळे तिसरी पास झालेली मुलगी पुन्हा चालली. विचार करता आत्ताच्या काळात तिसरी पास झाली जर तुम्हाला मुलगी चालणार नसेल, तुम्हाला शिकलेली मुलगी माहिती नसेल तर याची बीज तथागतांनी 2500 वर्षापूर्वी पेरली आणि ती 2500 वर्षापूर्वी पेरल्यामुळं तिथल्या ज्या महिला असतील, मुली असतील, महात्मा फुलेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या, त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराजांच्या प्रयत्नांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून तोच तथागतांचा विचार जो भाद्रपद पौर्णिमेला दिला, लक्षात ठेवा, तो कधी दिलाय. त्याच्यामुळे भाद्रपद पौर्णिमा म्हणजे तुम्हाला कळलं का, तुमच्या स्वातंत्र्याची बीज ज्या ठिकाणी किंवा तुमच्या स्वातंत्र्याची भाषा किंवा तुमच्या स्वातंत्र्याचा, महिलांच्या स्वातंत्र्याचं किंवा महिलांना सुद्धा सन्मान लेखलं पाहिजे, महिलांच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. ही भाद्रपद पौर्णिमा तुमच्यासाठी किती महत्वाची आहे, किती महत्वाची आहे. तुम्हाला त्याचं गांभीर्यच नाहीये. अक्षरशः आवाज देऊन अरे बॉलवर यांना, अरे बॉलवर यांना, अहो यावं काकू, यावं मामी, यायला तयार नाही तो, तर त्याच्या प्रयत्नाने यश आला. आज या ठिकाणी काय ज्या 20-25 महिला दिसत, तुम्ही समजून घ्या भाद्रपद पौर्णिमा म्हणजे 15 ऑगस्ट संविधानानुसार तुमचा स्वातंत्र्य दिन. पण तथागतांच्या काळामध्ये तुमचं स्वातंत्र्य दिन कुठली पौर्णिमा आहे, कुठली पौर्णिमा आहे, कुठली पौर्णिमा आहे नक्की कळलं का. आता भाद्रपद पौर्णिमेला काय करायचंय, तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपला पौर्णिमा दिली, पण बौद्ध परंपरेनुसार पौर्णिमा फार महत्वाची, फार महत्वाची. मला इकडं आता माझ्या 5 मिनिटांमध्ये संपणार आहे, त्याच्यानंतर आपले दुसरे प्रवचनकार बोलणार आहे. हा तुम्ही म्हणत असाल कारण ह्यांचंही तुम्हाला ऐकायचं, कारण हे आपल्यापेक्षा सिनियर आणि अनुभवी व्यक्ती आहेत. मला 15 ते 20 मिनिटाचा अवधी दिला होता त्यांनी आणि त्यांचं पहिलं प्रवचन होतं, पण त्यांनी मला संधी दिली, त्यांच्यासाठी खरंच साधुवाद आहे सगळ्यांनी, साधुवाद. लक्षात ठेवा, बुद्ध विहारामध्ये आल्यानंतर एखाद्याचं प्रवचन आवडलं किंवा साधुवाद त्या म्हटल्यानंतर टाळी वाजवायची नाही, 3 वेळेस साधू करायचं, त्या 3 वेळेस मला साधू कारण म्हणजे पहिला साधू, दुसरा साधू, तिसरा साधू. साधू म्हणजे काय माहिती तुम्हाला, माहितीये तुम्हाला. ठीक आहे, मी 1-2 मिनिटांमध्ये सांगतो, मग माझं 5 मिनिटांमध्ये. पहिल्या साधूचा अर्थ, दुसऱ्या साधूचा अर्थ, तिसऱ्या साधूचा अर्थ. जी इंग्लिश मिडियम मध्ये मुलं जातात त्यांना 5वी पासून इंग्लिश मिडियम होतं. डिग्री तुम्हाला माहिती, सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि बरोबर ना, त्याच्यामध्ये असतं गुड, बेटर, बेस्ट, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, असंच का नाही. अगदी तसंच पहिल्या साधूचा अर्थ
उत्तम, दुसऱ्या साधूचा अर्थ अतिउत्तम आणि तिसऱ्या साधूचा अर्थ सर्वोत्तम. तुम्ही जे साधू साधू म्हटले म्हणजे हा जो सीन चाललाय किंवा इथं जे प्रवचन चाललंय ते कसं आहे, साधू उत्तम आहे, दुसरा साधू अतिउत्तम आहे, तिसरा साधू सर्वोत्तम आहे. म्हणून लक्षात ठेवा की साधू या शब्दाला तिकडं पण मराठीमध्ये वेगळा अर्थ आहे, पाली भाषेमध्ये वेगळा अर्थ आहे. तर पाली भाषेतला अर्थ हा आहे. तर आता साधू साधू म्हणजे काय, लग्नामध्ये आपण बोलतो साधू साधू म्हणजे ते पुष्पमाला अर्पण करतात. म्हणजे काय, तर तो जो सीन चाललाय ना तो कसा आहे, उत्तम आहे, अतिउत्तम आहे आणि सर्वोत्तम आहे. कळलं का? तर आता आपण मूळ स्टोरी 5 मिनिटांमध्ये संपवणार आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला म्हणलं ना की मला 2 वचनं तुमच्याकडनं पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा, अशा 12 महिन्याच्या 14 पौर्णिमा, बरोबर ना? काय हो, 12 पौर्णिमेच्या 15 पौर्णिमा, 12 महिन्याच्या 15 पौर्णिमा, किती पौर्णिमा? नक्की ना? मला चुकलं ना? हा, लक्षात. तर 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. तर बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमा फार महत्वाची आहे. बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमा फार महत्वाची आहे. तर तुम्ही काय करायचं, पौर्णिमाला मला 2 वचन देणार का? तुम्ही देणार का? देणार का? देणार का? 2 वचन देणार का? होत नाही म्हणा. अरे संपत आले का माझं? हो, ठीक आहे. पहिलं वचन, तुम्ही ज्या भागात राहताय, ज्या चाळीत राहताय, ज्या फ्लॅटमध्ये राहताय, ज्या वस्तीमध्ये राहताय, त्या वस्तीमध्ये जे बुद्ध विहार असेल, त्या बुद्ध विहाराचा जो टाइम असेल त्या टाइम नुसार तुम्ही तुमच्या मुलांना विहारामध्ये पाठवलं पाहिजे. रविवारचा असू द्या, सोमवारचा असू द्या, मंगळवारचा असू द्या. हे वचन तुम्ही तुमच्या मुलांना जर विहारामध्ये पाठवलं ना तर खऱ्या अर्थाने मुलांना धम्म समजणार आणि धम्माच्या प्रथा आणि परंपरा कळणार. बरोबर आहे? तर पाठवणार काय, त्या हातवरती करून हो म्हणा. सगळ्यांनी हातवरती करा. पाठवणार जोरात पाठवणार. आणि तुम्हाला जर वेळ मिळाला तुम्ही सुद्धा कुटुंब सहपरिवार या. त्यांनी काय म्हणतात का, त्या ताईंच्या हातामध्ये, ताईंच्या मांडीवरती ती मुलगी बसली दिसती का? त्या मुलीला काहीच कळत नाही. पण ती मुलगी ज्यावेळेस 10 वर्षी, 15 वर्षाची, 20 वर्षाची, 25 वर्षी झाला ना, त्यावेळेस त्या मुलीला काय, हा माझी आई, माझी काकी, माझी मामी मला विहारामध्ये घेऊन यायची. आणि कोणतरी एखादा असा कळकट मळकट माणूस ते भाषण करायचं. तिला कळणार, तिला ती सवय लागणार नाही. लक्षात ठेवा, तिला ती सवय लागणार की हा माझ्या आई, काकू, मामी, मावशी कोणतरी मला विहारामध्ये घेऊन येत होतं. तर ती सवय लागणार. आणि इथे जी मुलं बरोबर करतात, करू द्या बरं का, करू द्या. विहारामध्ये लोकांना कळू द्या, कोणतरी येतं, इथं येतात लोक येतात. तर तुम्ही सुद्धा ज्यावेळेस सोनवणे साहेब ज्यावेळेस तुम्हाला बोलवतील त्यावेळेस तुम्ही विहारामध्ये आलं पाहिजे. आणि दुसरं वचन देणार का? तुमच्या घरामध्ये 15 दिवसातून एक पौर्णिमा, त्या 15 दिवसाच्या एक पौर्णिमेला तुम्ही काय करायचंय, तुम्ही तुमच्या घरी तुमच्या वेळेनुसार, तुमच्या पद्धतीनुसार, तुमच्या सिस्टीमनुसार तुम्ही मेणबत्ती अगरबत्ती लावून तुमच्या घरामध्ये त्रिसरण पंचशील घ्यायचे. 3 मिनिटं लागतात फक्त. किती मिनिटं? 3 मिनिटं. ह्यानी काय होणार आहे, तुमच्या घरामध्ये दर 15 दिवसातून एकदा पौर्णिमा साजरी होणार आहे. आणि आजूबाजूच्या लोकांना तुम्ही बोलवा, इतर धर्मी असतील, हे असेल, जसं तुम्ही त्यांच्या तिकडे जाता ना, नक्की जा. सर्व धर्म समभाव गेलं पाहिजे. सर जर मी तुमच्या धार्मिक गोष्टीत आले तर तुम्ही पण माझ्या धार्मिक गोष्टीला यायला पाहिजे. पण कधी हो, दर त्यांचा काय कार्यक्रम आला की तुम्ही जाताय, त्यांचा काय कार्यक्रम आला तुम्ही जाताय, त्यांचा काय कार्यक्रम आला तुम्ही जाताय. तुमच्या घरी कधी येतील ते, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरच्या महिला पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पौर्णिमा साजरी करायला मेणबत्ती अगरबत्ती लावाल आणि तुमची मुलं आजूबाजूची मुलं बोलवाल, तेव्हा पहिल्या महिन्यात येणार नाही, दुसऱ्या महिन्यात येणार नाही, तिसऱ्या महिन्यात येणार नाही आणि 4थ्या महिन्यात येणार. आणि मग तुम्ही समजता की तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय आणि ह्यांच्याबद्दल ह्यांच्या मनात काय. मग जेव्हा त्यांचा कुठला कार्यक्रम असेल ना आणि तुम्हाला बोलतो तुम्ही जायचं का नाही तुम्ही ठरवा. पण कधी तुम्ही तुमच्या घरात जेव्हा साजरी कराल तेव्हा लेकर बाळ आहे तो संसार हो. पण समाज इतर एकत्र येण्यासाठी किती धडपड आहे. ज्यावेळेस आम्ही आलो ना सुरुवातीला एकटेच विचार हे आणि हे अक्षरशः रिक्षावाला बोलवतात, ह्याला बोलवतात, पण त्याला यश आलं नाही. बघा ना किती क्राऊड जमा झालं, किती क्राऊड जमा झालं. तर ही अशी धम्मासाठी चळवळीसाठी आपले लोक पाहिजे. बाबासाहेब म्हणले होते म्हणजे हे किंवा हे दादा
किंवा हे दादा किंवा आम्ही हे चळवळ का वळवलंय माहिती का? बाबासाहेबांचे बरेच सुविचार आहेत. सगळ्या लोकांनी नीट ऐका, मुलांनी नीट ऐका, महिलांनी नीट ऐका, मागे बसलेल्या लोकांनी नीट ऐका. बाबासाहेबांचे बरेच सुविचार सर आपला एनर्जी देतात. ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 5 दिवस वाघासारखे जगा. बरोबर नाही? तर ही लोक ह्या चळवळीकडे किंवा मी ह्या चळवळीकडे वळण्याचं कारण बाबासाहेबांचा निगेटिव्ह थॉट जो बाबासाहेबांनी अतिशय हताशपणे सांगितला होता. बाबासाहेबांचं ते वाक्य होतं. त्या बाबासाहेबांच्या त्या वाक्यामुळे मी ह्या चळवळीमध्ये आलो. आणि ज्यावेळेस मला असं वाटेल की मी ह्या चळवळीपासून लांब गेलं पाहिजे, जशी लोक जर जमा नाही झाली तर लोक नाराज होतात. मग आमच्या मी बिहारमध्ये तसंच त्या लोकांमध्ये ही पण थोडीशी सुरुवातीला विचार नाराज झाली होती, पण लोक आले, तुम्ही त्यांच्या विनंतीला मान असे आम्ही नाराज झालो की मग तो सुविचार आम्हाला आठवतो. कोणता सुविचार? मुझे पढे लिखे लोगों ने धोका दे दिया है. मग आपण जर चळवळीकडे थोडं यायचं म्हणलं आणि जर आपण आलं नाही ना, लोक जर नाही आले आणि आपण पण नाही म्हटलं तर नाही राहा. बाबासाहेबांचं ते सुविचार आपल्याला लागायला नको, आपल्याला लागू पडायला नको. जे येतील ते येतील, जे नाही येणार ते नाही. पण लोकांना बोलवण्याचं, लोकांना जमा करण्याचं काम मी करणार. हा, शेवटच्या 2 मिनिटांमध्ये संपवणारे मग सर करतील. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात वंदना घ्यायची आणि वंदना घेतल्यानंतर काहीतरी खीर, काहीतरी गोड, काहीतरी करायचं. प्रसाद म्हणून नाही तर येणाऱ्या लोकांना वंदना झाल्यानंतर तुम्ही ते द्यायचं. खीर करा, काहीतरी स्वीट आणा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये ते मांगल्याचं वातावरण, मांगल्याची सुरुवात होईल. हे तुम्ही केलं पाहिजे. तर आता ही पौर्णिमा तर आज तुम्ही इथं साजरी केली, इथनं गेल्यानंतर आज करा किंवा उद्या करा, काय हरकत नाही. उद्यापासून तुम्ही स्टार्ट करा. ही पौर्णिमा का साजरी करायची? तुमच्या स्वातंत्र्याचा तथागतांनी 2500 वर्षापूर्वी लावलं ते रोप आहे, म्हणून तुम्ही इथं समाधानाने जगताय. आणि पौर्णिमेच्या दिवशी बरं का, पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध परंपरेनुसार उपोषण ठेवण्याचे ठेवतात. उपवास आणि उपशोषण 3 शब्द आहेत बघा. उपवास, उपास आणि उपोषण. उपवास किंवा उपास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, जसं कॅप्टन असतो, कॅप्टन म्हणजे मेन, आणि उपकॅप्टन म्हणजे काय? तर कॅप्टनच्या नंतरचा जवळचा माणूस. जर कॅप्टन कुठं आजारी पडला किंवा कॅप्टन जखमी झाला तर, किंवा कॅप्टन कुठं गेला असेल तर कॅप्टनच्या नंतर कोण असतो? उपकॅप्टन म्हणजे त्याच्या जवळचा. अध्यक्ष, उपाध्यक्ष. अध्यक्ष नसेल तर उप म्हणजे जवळचा. अगदी त्याचप्रमाणे उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. इतर परंपरेमध्ये ती काय प्रकार? उपवास म्हणजे जवळ राहणे किंवा उपाशी राहणे, आणि कुणाच्या जवळ राहणे तर त्यांचे जे कोण धार्मिक ते जे लोक आहेत, देव असतील, जे काय कर्मकांड असेल त्यांच्या जवळ राहणे. पण बौद्ध धर्मामध्ये उपोषक म्हणजे काय नीट समजून घ्या. उप म्हणजे जवळ, हा, आणि सख, उपोसक थाडग्याचा, उपोसक, सख म्हणजे स्वतः, उप म्हणजे जवळ आणि सख म्हणजे स्वतःच्या जवळ राहणं आणि स्वतःच्या जवळ राहून धम्म कार्य करणं आणि स्वतःचे जे गुण दोष असतील त्याचा स्वीकार करून नवीन कडे पाऊल टाकणं. तर बौद्ध धर्मामध्ये उपवास करणं म्हणजे उपाशी राहणं नाही, तर पंचशील प्लस 3 अष्टशील, 3 अष्टशील, तर अष्टशिलाचं पालन करायचं. पंचशील तर तुम्हाला माहिती आहे, पाण्याची पाता, मुसावादा, अदिर्नदाना, सुरा मेरे मज्ज, बरोबर ना? आता ह्याच्यानंतर तर 4थं शील, 6वं शील कोणतं आहे? विकाल भोजन, वेरमणी सिक्खापदम समाधी. म्हणजे काय? तर अवेळी जेवायचं नाही. म्हणजे उपवासाच्या दिवशी, उपोषणाच्या दिवशी तुम्ही 12च्या आत भोजन केलं पाहिजे, आणि 12च्या नंतर तुम्ही फक्त लिक्विडच्या स्वरूपात ज्यूस असेल, फळरस असेल किंवा खीर असेल, अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं, ते ग्रहण करायचे आणि अष्टशील पालन करायचे. त्याच्यानंतर 6वं शील आहे नच्च गीत वाद विसुख दर्शन वेरमणी सिक्खापदम समाधी. म्हणजे त्या दिवशी तुम्ही नाच, गाणं, अंगविक्षेप करणारे, अश्लील किंवा तुमचं मन भ्रष्ट करणारे दृश्य असतील, पिक्चर असेल, गाणे असेल, ऐकायचे नाही किंवा बघायचे नाही. हे. आणि शेवटचं आहे गंधमाला विलेपण धारण मंडन उच्चासयन महासयन वेरमणी सिक्खापदम समाधी आहे. या गोष्टी म्हणजे तुम्ही उच्च स्थानावरती, गादीवरती, ह्याच्यावरती बसायचं नाही. या गोष्टी तुम्ही टाळायच्या.
यांनी काय होणार आहे तर तुम्हाला संयमाची गोष्ट राहणार आहे, तर तुम्ही संयम या ठिकाणी ठेवला पाहिजे. तर ह्या गोष्टीचं तुम्ही पालन केलं पाहिजे. आणि तुम्ही या ठिकाणी बऱ्या मोठ्या संख्येने शांतचित्ताने या ठिकाणी ऐकलं आणि मला या लुंबिनी बुद्ध विहाराची संधी दिली त्याबद्दल या मंडळाचा खरंच आभार व्यक्त करतो. आणि माझं धर्मप्रवचन या ठिकाणी संपन्न करतो. टाळ्या वाजताना 3 वेळा चालू राहते. धन्यवाद सर. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचा हाच उद्देश आहे की आपला बुद्धाचार्य वाचन करावं, त्यांनी जास्तीत जास्त धर्म प्रबोधन करावं, म्हणून असं विचारपीठ हे 16वं पुष्प यांना दिलं होतं. 17वं पुष्प गुंफलं जाणार आहे. प्रवचनकार आहेत बाबूराव राणपाल थोरात, हे भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचं 1974 साली ते हायर सेकंडरी एज्युकेशन त्यांनी पूर्ण केलं. NDA मध्ये लॅब अटेंडंट या पदावर 32 वर्ष कार्य त्यांनी केलं. 2008 सालामध्ये रिटायर झाल्यापासून ते धम्म चळवळीमध्ये अग्रसनीय आहेत. 1980 साली पासून धार्मिक काम करत आहेत. 1990 साली त्यांना मीराताईंच्या हस्ते बौद्धाचार्य प्रमाणपत्र याच विहारामध्ये प्राप्त झालं होतं 1990 साली. त्यांनी आजवर जवळपास 1500 मंगल परिणय लावलेले आहेत आणि जवळपास 2000 सांस्कृतिक आणि संस्कार विधीचे कार्यक्रम केलेले आहेत. मी ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय थोरात गुरुजी यांना प्राचारण करतो. त्यांचा विषय आहे बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांचं जीवनकाल. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यवस्थापक करणारे आमचे सुनील गायकवाड, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विभागातील सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचं जे कार्य आहे ते कार्य आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी या समाजाला काय दिलं हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध यांचे कार्य, या भारत देशात 2 महामानवाचा जन्म झाला. या भारत देशामध्ये 2च महामानवाचा जन्म झाला. कशासाठी? आपल्या समाजाचं कल्याण करण्यासाठी. कोणत्या पुढाऱ्याने केले का? नाही. कुठलं पद होतं का? कुठला मंत्री होते का? काही नसताना या 2 महामानवांनी आपल्या समाजाचं कल्याण केलेलं आहे. त्यांचा जन्म एक त्या महूरच्या गावात झाला. एकाचा जन्म त्या महूरच्या गावात झाला आणि एकाचा जन्म लिंबोणी बुद्ध विहारामध्ये, लिंबोणी विहारामध्ये झाला. लिंबोणी वनात झाला, वनामध्ये, नाही का? आणि या दोघांनी, एकाने शिक्षणावर प्रेम केलं आणि एकानं निसर्गावर प्रेम केलं आणि दोघांच्या विचाराने या समाजाचं कल्याण केलं. आणि म्हणून या 2 महान मानवाला मानलं पाहिजे. महू सारख्या खेडेगावात, महिलांनी लक्ष द्या, महू सारख्या खेडेगावात भीम माझा रांगला का नाही? लहानपणी महू सारख्या खेडेगावात भीम माझा रांगला. अमेरिका देशासारखा
अमेरिका देशात माझ्या भीमाचा आहे एक बंगला. आहे का कोण्या पुढाऱ्याचा बंगला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमेरिकेमध्ये बंगला आहे. आणि म्हणून हे कशाचं होतं? फक्त शिक्षणाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही आणि भगवान बुद्धाचं नाव घेतल्याशिवाय धम्म सांगता येत नाही. धम्म सांगता येते का? नाही. म्हणून आपले तुकडोजी महाराज काय म्हणतात? अरे हाती न घेता तलवार, हाती न घेता तलवार, फक्त ज्ञानाच्या जोरावर भगवान बुद्ध राज्य करीत जगावर. करतात का नाही? त्याला जाऊन किती वर्ष झाले? माणूस शरीराने जातो पण कीर्तीने पाठीमागे राहतो, नाही का? म्हणून भगवान बुद्धाला जाऊन किती वर्ष झाले? एक अक्षर कमी होत नाही. आणि म्हणून काही पद नसताना साऱ्या जगावर ते राज्य करतात. म्हणून बिहार थोरात काय म्हणतात? हाती न घेता तलवार, एका पेनाच्या टोकावर, एका पेनाच्या टोकावर आणि फक्त ज्ञानाच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य करी या जगावर. बरोबर? आणि म्हणून या दोन मानवाला मानायचं असतं. कोणत्या पुढाऱ्याने काही केलं नाही. या ठिकाणी या दोन महामानवाने समाजासाठी काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न करतो. सिद्धार्थाने रोहिणी नदीच्या पाण्यावरून ग्रहत्याग केला का नाही? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कौलातळ्याच्या पाण्यावरून सत्याग्रह केला, आहे का नाही? भगवान बुद्धाने पहिल्यांदा भिक्खू संघाची स्थापना केली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. भगवान बुद्धाने स्त्रियांना भिक्खू संघात समान हक्क दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या स्त्रियांना समान हक्क दिला. भगवान बुद्धाने मानवास पंचशील दिले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवास 22 प्रतिज्ञा दिल्या. दोघांचं कार्य 22 प्रतिज्ञा दिल्या. भिक्खू संघाने धम्माच्या माध्यमातून पंचरंगी धम्म ध्वज दिला. भिक्खू संघाने धम्माच्या माध्यमातून पंचरंगी धम्म ध्वज दिला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाच्या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र हे अंकित केलं का नाही? दोघांचं कार्य. भगवान बुद्धाने ज्ञान, प्रज्ञाशील, करुणा आणि मैत्री दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. भगवान बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठी बुद्ध धम्म दिला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाच्या कल्याणासाठी संविधान दिलं. बरोबर? भगवान बुद्धाने कोणत्याही देवाला व अंधश्रद्धेला स्थान दिलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता ही मानवाला लागलेली कीड आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. भगवान बुद्धाने मानवास शांती आणि अहिंसेचा धम्म दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मंत्र दिला. सिद्धार्थाने एका हंस पक्षाला जीवदान दिले.
सिद्धार्थाने एका हंस पक्षाला जीवदान दिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीला जीवदान दिले का नाही? आणि म्हणून याला पुढे करार असं म्हणतात. भगवान बुद्धाने मानवास दुःखातून मुक्त केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवास गुलामगिरीतून मुक्त केलं. भगवान बुद्धाने बुद्ध, धम्म आणि संघ ही तीन रत्न दिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म दिला. भारताची लोकशाही ही संविधानावर आधारित आहे. भारताची लोकशाही ही संविधानावर आधारित आहे. तर भगवान बुद्धाचा धम्म हा निसर्गावर विज्ञानावर आधारित आहे. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 5 ब्राह्मण भिक्खूंना धम्म दीक्षा दिली का नाही? त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख लोकांना धम्म दीक्षा दिली. 5 लाख लोकांना धम्म दीक्षा दिली. डॉक्टर भगवान बुद्धाने तांदळाचा एक कण खाऊन ज्ञान मिळवलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पावाचा एक तुकडा खाऊन ज्ञान मिळवलं. किती त्याग आहे. आणि असा त्याग करणाऱ्या माणसाला आपण मानलं पाहिजे. आपण बैमान झालेला समाज बैमान झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी वरवरच आपलं बाबासाहेबांना मानतात. भगवान बुद्धाने भिक्खूसाठी काही नियम घालून दिलेले आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारासाठी काही कायदे केलेले आहेत. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला होता. हा धम्म मी लोकांना देऊ का नको? लोकांना ते आवडेल का? लोक माझ्या धम्मात येतील का? हा संभ्रम निर्माण झाला. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांच्याही मनात संभ्रम निर्माण झालेला होता. मी तर धर्मांतराची घोषणा केलेली आहे पण माझ्या धम्मामध्ये किती लोक सामील होतील याच्यावर अंदाज केला पाहिजे. निष्ठावंत 5 लोक जर माझ्या धम्मात असली तर मी धर्मांतर करणार असे बाबासाहेब ठामपणे सांगतात. भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. 528 मध्ये भगवान बुद्धाने सारनाथ येथे धम्मचक्र फिरवले. 5 लोकांना धम्म दीक्षा दिली. त्याचप्रमाणे 261 मध्ये सम्राट अशोकाने धम्मचक्र गतिमान केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली त्या धम्माला गतिमान केले. अशा पद्धतीने कार्य आहे. भगवान बुद्धांनी या ठिकाणी एक उदाहरण सांगू इच्छितो. तर महिला बसलेले आहेत आणि म्हणून महिलासाठी एक उदाहरण सांगतो. एका मुलीचं लग्न झालेलं होतं. ती मुलगी शिकलेली होती. तिला खेडेगावात दिलेलं होतं आणि दिल्यानंतर ती आपल्या नवऱ्याच्या घरी नांदायला गेली. नांदायला गेल्यानंतर सासूबाईंनी त्या सुनेला काम सांगितलं. काय सांगितलं? आता लग्न झालं म्हटल्यानंतर मित्रमंडळी नातेवाईक भेटायला येणार नाही का? तर सासूबाईंनी एक दिवशी काम सांगितलं. अगं सुनबाई, आपल्या घरी आज पाहुणे येणार आहे. सुनबाई काय म्हणते नीट ऐका.
अगं सुनबाई, आपल्या घरी आज पाहुणे येणार आहे. सुनबाई काय म्हणते ते मला माहित आहे. सासू काय म्हणते, अगं आपल्याला पोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे. सुनबाई म्हणते ते मला माहित आहे. सासूबाई काय म्हणते, अगं पहिला डाळ शिजवून घ्यायचं असतं, वाटायचं असतं, ते मला माहित आहे. पहिला पीठ मळून घ्यायचं असतं. पहिलं पीठ मळून घ्यायचं असतं आणि मग पोळ्या करायचं असतं. सुनबाई काय म्हणते ते मला माहित आहे. आता सासूला आला ना, तिला काय म्हणली, त्याच्यामध्ये 1 किलो मीठ टाकावं लागतं. तरी सुनबाई काय म्हणते ते मला माहित आहे. हे असे पद्धती शिकलेल्या लोकांची. आणि थोड्या वेळाने सासूबाई बाहेर जाऊन बसली आणि मग सुनबाईने काय केलं, स्टोव घेतला. खेडेगावात काय असतं, स्टोव घेतला आणि त्याच्यावर पातेलं ठेवलं, त्याच्यात पाणी टाकलं आणि 1 किलो डाळ त्या पाण्यात टाकली आणि बसले आपलं पुस्तक वाचत. आणि 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, काय आवाज येत नाही. सासूबाई परत घरात गेली आणि सुनबाई काय करते बघावं म्हणून. तर सुनबाई का पुस्तक वाचत बसली. अगं सुनबाई काय करते, काय नाही. आणि स्टोव का नाही पेटवला, याच्यात कुठं सांगितलं स्टोव पेटवायला. आता स्टोव पेटवल्याशिवाय डाळ शिजल का, असे शिकलेल्या लोकांची फजिती असते. आणि म्हणून या ठिकाणी एक उदाहरण सांगू इच्छितो. भगवान बुद्ध आणि त्यांचे 5 भिक्खू या गावावरून त्या गावाला जात असतात. रस्त्याने आपलं पायी जातात. जाता जाता भिक्खू लोक आपल्या गप्पा मारतात. आपला भगवान लय हुशार आहे, भगवान सारखा या जगात कोणी हुशार माणूस नाही, त्यांच्याकडे लय खूप ज्ञान आहे. हे शब्द भगवान बुद्ध ऐकतात. आणि ऐकल्यानंतर समोर एक मोठं झाड असतं. ते भगवान बुद्ध त्या झाडाखाली जाऊन थांबतात आणि त्या झाडाचे 3 पानं घेतात. 3 पानं तोडून घेतात आणि भिक्खूंना सगळ्यांना जवळ बोलवतात. भिक्खू लोक घाबरतात आणि म्हणलं काय कारण, काय घडलं, मग काहीतरी घडलं नाही का. मग भिक्खू लोक असे सगळे जमा होतात. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खू, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. त्या 3 प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं असं म्हणतात. आणि पहिला प्रश्न विचारतात, या समोरच्या झाडाला पानं किती, मोजता येत कुणाला, कुणाला सांगता येत नाही. दुसरा प्रश्न विचारतात, या जगामध्ये, या पूर्ण जगामध्ये सर्व झाडाची संख्या किती, सर्व झाडाची संख्या किती, सांगता येईल का. तिसरा प्रश्न विचारतात, सर्व जगातले जेवढी झाड आहे त्या सर्व झाडांची पानं किती, कुणाला सांगता येते नाही, सांगता येते. आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात, माझ्याजवळ जास्त ज्ञान नाही, मी एवढा हुशार नाही, मला माझी वाह करू नका. माझ्याकडे फक्त 3 पानं एवढं ज्ञान आहे, जास्त नाही. आणि म्हणून या ठिकाणी मोजता येत नाही या जगातल्या त्या मापान, आणि असं दिलं रे बापाच्या त्या बापान. किती जरी ज्ञान घेतलं तर ते ज्ञान संपतच नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धासारखा माणूस, एवढा ज्ञानी माणूस, एवढा बुद्धिवान माणूस, त्यांनी आपली किंमत करून घेतली का, मला ज्ञान नाही, मला उंच करू नका, मला झाडावर चढवू नका, माझी वाह करू नका, अशा पद्धतीनं भिक्खूंना सांगत असतात. आणि म्हणून या ठिकाणी उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुण्यामध्ये जेवढी विहार आहे, फक्त मुद्दा सांगणार आहे.
कारण काय? आपल्या पुणे शहरामध्ये जेवढे बुद्ध विहार आहेत त्या बुद्ध विहारामध्ये आपली मूर्ती असते का नाही? मूर्ती असते. आता तुम्ही सांगा, त्या समोरच्या माणसाने हा बुद्ध आहे असं ओळखायला येतं का? कुठली तर मूर्ती असे समजतात. या लहान मुलाला काय समजणार? म्हणून प्रत्येक मूर्तीवर चिवर असलं पाहिजे. प्रत्येक मूर्तीवर चिवर असलं पाहिजे, तर ते मूर्ती पटकन लक्षात येते. अरे ही मूर्ती भगवान बुद्धाची असं लक्षात येतं, नाही का? या लहान मुलाला सुद्धा समजतं. पण चिवर हे भगवान बुद्धाच्या त्यागाचं प्रतीक आहे आणि म्हणून ते चिवर असलंच पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, जेवढे विहार आहे त्या विहारावर पंचरंगी धम्मध्वज असलाच पाहिजे. कारण ते पंचरंगी धम्मध्वज काय सांगतो? या ठिकाणी बुद्ध विहार आहे. ज्याला विहार माहीत नाही, ते सापडत नाही, तर त्या पंचरंगी धम्मध्वज पाहून तो माणूस येऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक विहारावर पंचरंगी धम्मध्वज असलाच पाहिजे. कमळाचं फूल पाहिलं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय मान्यता मिळवून घेतली. त्या फुलाला राष्ट्रीय मान्यता मिळवून घेतली आणि ते फूल कुणी उचललं? जनता पक्षाने, नाही का? जनता पक्षाने ते कमळाचं फूल घेतलं आणि 2 खासदारावर दिल्ली गाठली. याला म्हणतात डोकं, याला म्हणतात विचार, नाही का? आणि अशा पद्धतीने राजकारण ज्याला करता येतं त्यांनीच करावं. पंचरंगी धम्मध्वज, मी हात जोडून विनंती करतो की पंचरंगी धम्मध्वजाला पंचशील कधी म्हणू नये. पंचशील आपण म्हणायचं नाही, कारण पंचशील वेगळं आहे आणि पंचरंगी धम्मध्वज वेगळा आहे. याचा इतिहास वेगळा आहे, पंचरंगी धम्मध्वजाचा इतिहास वेगळा आहे. आणि म्हणून याला पंचरंगी धम्मध्वजच म्हणलं पाहिजे. पंचशील हे पालन करायचं असतं, आचरणात आणायचं असतं आणि त्या पद्धतीने वागायचं असतं. पंचरंगी धम्मध्वज हे भगवान बुद्धाचं प्रतीक आहे. भगवान बुद्धाच्या शरीरातून 5 रंग निघतात, 5 रंग बाहेर पडतात. हे कोणी पाहिलं? सुजाताच्या एक दासीने पाहिलं. सुजाताच्या एका दासीनं ते पाहिलं. वडाच्या झाडाखाली भगवान बुद्ध बसलेले होते, सिद्धार्थ बसलेले होते तपश्चर्याला. आणि सुजाताला मुलगा झाल्यानंतर तिने काय नवस केला होता की मी मुलगा झाल्यानंतर तुझी पूजा करायला येईल, असा नवस केला होता. आणि ते नवस फेडण्याचा टाइम आला, त्यामुळं ते दासीला तिथली जागा साफ करायला पाठवली. आणि दासी गेली आपलं कार्ट घेऊन. वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर तिने जागा साफ करत असताना ते पाहिलं. काय पाहिलं? भगवान बुद्धाच्या शरीरातून 5 किरण बाहेर पडतात, 5 किरण. आणि ते 5 किरण तिने पाहिल्यानंतर घाबरली. अगं बाई, इथं काय देव अवतरलाय. घाबरून ते दासीला सांगायला गेली, आपल्या सुजाताला सांगायला गेली. आणि ते सुजाताला माहित होतं त्या ठिकाणी सिद्धार्थ तपश्चर्याला बसलेले आहेत, हे सुजाताला माहित होतं. आणि म्हणून सुजाताने आपला लवाजमा घेऊन ते नवस फेडण्यासाठी वडाच्या झाडाखाली गेली आणि सोन्याच्या ताटात त्यांना खीर दिली. खीरचं ताट समोर ठेवलं आणि तिनं एक प्रश्न विचारला, तुम्हाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही मला भेटायला या. एवढा प्रश्न केला आणि निघून गेले. निघून गेल्यानंतर भगवान बुद्ध उठले. नुसता हाडाचा सापळा होता, हाडाचा सापळा, काही शिल्लक नव्हतं. आणि म्हणून भगवान बुद्धाने समोर पाहिलं
खिरीचं ताट आहे. आता हे भोजन घ्यायचं का नाही घ्यायचं, घेतलं तर काय होईल, न घेतलं तर काय होईल, हा संभ्रम निर्माण झाला. परंतु विचार केला घेऊन तर बघावं म्हणलं काय होते. ते ताट घेतलं, निरंजनाकाठी गेले आणि तिथे जाऊन आपलं सर्व अंग धुवून आंघोळ करून ते ताट भोजन केलं. आणि त्यांनी एक संकल्पना निर्माण केली. काय केली, जर मला ज्ञानप्राप्ती होत असेल तर हे ताट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं पाहिजे. पाण्याचा प्रवाह असा जातो ना, तर हे ताट विरुद्ध दिशेने गेलं पाहिजे तर मला ज्ञानप्राप्ती होईल. असा संकल्प केला आणि सोन्याचं ताट त्या निरंजना नदीत फेकून दिलं. अक्षरशः ताट विरुद्ध दिशेने वाहत गेलं आणि एका ढोरामध्ये जाऊन बुडालं. त्याला पटलं की मला ज्ञानप्राप्ती होणार आणि म्हणून तिथून भगवान बुद्ध निघून गेले. त्यावेळेस त्याच्यावरून काय नाव पडलं, बुद्ध गया. बुद्ध गेल्यानंतर त्या गावाला नाव पडलं की बुद्ध गया. अशा पद्धतीनं त्या रंगाचा म्हणजे 5 रंग बाहेर पडतात, त्या रंगावरून आपला पंचरंगी धम्मध्वज निर्माण झालेला आहे. या धम्मध्वजाची निर्मिती कधी झाली हे आपल्याला सांगता येणार नाही. आंतरराष्ट्रीय मान्यता कधी मिळाली हे पण सांगता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी 1885 साली बुद्ध पौर्णिमेला या पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झाली. 1885 साली या बुद्ध पौर्णिमेला या पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झाली. आणि खेड येथील 25 मे 1952 जागतिक बौद्ध परिषदेत धम्माला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली. या पंचरंगी धम्माला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. आणि सद्भावने या ठिकाणी ध्वज निर्माण करण्यासाठी किती लोक आले होते, 29 देशातले प्रतिनिधी आले. 138 प्रतिनिधी 29 देशातून 138 प्रतिनिधी आले होते. आणि 138 प्रतिनिधींच्या विचारातून त्यांच्या एका विचारानं सर्वांच्या विचारानं हा पंचरंगी धम्मध्वज निर्माण झाला. कधी झाला, 1885 साली. आणि त्या अंमलात कधी आला, 1952 साली. आणि म्हणून आपण त्या पंचरंगी धम्मध्वजाला पंचशील असं कधी म्हणू नये. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी कसं निर्माण केलं, निळा रंग हा भगवान बुद्धाच्या डोळ्याचा रंग आहे, निळा रंग. त्यानंतर आपला पिवळा रंग. पिवळा रंग हा भगवान बुद्धाच्या त्यागाचं प्रतीक आहे, त्यांच्या कातडीचं आणि मांसल भागाचं प्रतीक आहे. आणि म्हणून पिवळा रंग दिलेला आहे. लाल रंग भगवान बुद्धाच्या रक्ताचा आणि मांसाचा हा कलर आहे आणि म्हणून त्यांनी लाल रंगाची निर्मिती केली. याच्यानंतर पांढरा रंग. पांढरा रंग हा भगवान बुद्धाच्या दाताचा कलर आहे आणि हाडाचा कलर आहे आणि म्हणून पांढरा रंग तिथं निर्माण केलेला आहे. आणि केशरी रंग. केशरी रंग या सर्वांचं प्रतीक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं भगवान बुद्धाच्या शरीरावर हा पंचरंगी धम्मध्वज निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो की आपण पंचरंगी धम्मध्वजाला पंचशीला असं कधी म्हणू नये. तिरंगी झेंडा हा कलर आहे ना, तिरंगी. तिरंगी झेंडा भारताचा राष्ट्रध्वज. भारताचा राष्ट्रध्वज फक्त मुद्दे मांडणार आहे.
या राष्ट्रध्वजावर बाबासाहेबांनी धम्मचक्र अंकित केलं. का केलं तर हा भारत देश भगवान बुद्धाचा देश आहे. त्या भगवान बुद्धाचा या देशामध्ये जन्म झाला आणि हा देश बुद्ध धम्माचा आहे. ही ओळख पटण्यासाठी बाबासाहेबांनी तिरंग्या झेंड्यावर धम्मचक्र अंकित केलं. ज्यावेळेस झेंड्याचा प्रश्न आलेला होता त्यावेळेस नेहरू, गांधी, वल्लभभाई पटेल यांनी मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये 10 प्रचार आले. 10 झेंड्याचा प्रवास आला. त्या 10 लोकांना बाबासाहेबांनी समजावून सांगितलं, त्यांचं मन जिंकलं आणि सर्वांच्या मताने त्या तिरंगी झेंड्यावर धम्मचक्र अंकित केलं. आणि म्हणून आपला भारत देश बौद्धमय आहे. कारण बुद्धाचा जन्म या भारत देशात झालेला आहे. पूर्वी 1200 वर्ष बौद्धांचं राष्ट्र होतं, बौद्धांचं राज्य होतं. त्यावेळेस बाहेरचे लोक काय म्हणायचे, भारत एक सोने की चिडी आहे, भारतामधून सोन्याचा धूर निघतो, असे बाहेरचे लोक बोलत होते. आणि आता सुद्धा या भारत देशाकडे पाय करून कोणी झोपत नाही, एवढं पवित्र मानतात. कारण या देशात भगवान बुद्धाचा जन्म झाला नाही का. आणि म्हणून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अरे माणसा, नको करू अशी हत्या काया वाचा मनाने, काय काया वाचा मनाने बुद्ध धम्म स्वीकारला त्या अंगुली मालाने. बरोबर. हे माणसा, त्रिशरण पंचलेचा घे न जरा आधार, त्रिशरण पंचलेचा घे न जरा आधार, कर जीवनाचा उद्धार, खुले आहे बुद्धाचे द्वार, खुले आहे बुद्धाचे द्वार. माणसाचे नवे नाते माणसाला कळणार आहे. जग अज्ञानाकडून विज्ञानाकडे जाणार आहे आणि ज्ञानाच्या दिव्य प्रकाशाने विषमता जाणार आहे. आणि अखेर जग हे भगवान बुद्धाकडेच वळणार आहे, भगवान बुद्धाकडेच वळणार आहे. दूध, दही, ताक, लोणी हे आपल्याला पवित्र असते, पवित्र आहे का नाही. आणि ते पवित्र वस्तू आपण घरोघर जाऊन विकतो नाही का. पण जे अपवित्र आहे त्याला किंमतच नाही, अशी वस्तू एका जागेवर बसून विकतात नाही का. दारू एका जागेवर बसून विकतात. चौदा तारीख बाबासाहेबांचे 14 तारखेचा जवळचा संबंध आलेला आहे, तेवढं सांगतो आणि म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 अंक यांचा फार जवळचा संबंध आलेला आपल्याला दिसून येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामजी पीठाचे 14वे रत्न, बरोबर, 14वे रत्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली, बरोबर. बाबासाहेबांचा जन्म कधी 1891 साली 14 तारखेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली, ती तारीख 14 ऑक्टोबर 1956 साली, बरोबर. ज्या जागेवर धम्मदीक्षा दिली ती जागा 14 एकर आहे. ही जागा किती एकर आहे? 14 एकरची जागा आहे.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जागा 14,000 रुपयाला त्या काळात विकत घेतली होती. त्या काळात 14,000 रुपयाला विकत घेतली होती. त्या दीक्षाभूमीला आज 14 खिडकी आहेत. 14 खिडक्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षा दिल्यानंतर आमच्या 14 बदल झाले. 14 बदल झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर या भारत देशात 14 विद्यापीठ आहेत. 14 किती? 14 विद्यापीठ आहेत बाबासाहेबांच्या नावावर. आहे का कोणाला माहिती? पुण्या पुढाऱ्यांचे आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुजी कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचाही स्मृतिदिन 14 तारखेलाच होता. 14 ऑक्टोबरला होता. अशा विविध अंगाने नटलेला 14 अंकाचा आपल्याला फार महत्व आलेलं आहे. दीक्षा दिल्यानंतर आमच्या 14 बदल झाले. आमची ओळख बदलली. नावात परिवर्तन झाले. वस्त्यांची नावे बदलली. घराची नावे बदलली. शहराची नावे बदलली. रस्त्याची नावे बदलली. राहणीमान बदलले. देव बदलला. अभिवादन बदलले. वर्तनात बदल झाला. शैक्षणिक बदल झाला. राजकीय बदल झाला आणि साहित्यात बदल झाला. आमचे सण सुद्धा बदलले. सण सुद्धा बदलले आपले. 1956 नंतर बौद्धांचे सण सुद्धा बदललेले आहेत. प्रत्येक पौर्णिमा, प्रत्येक अष्टमी आणि 14 एप्रिल धम्मचक्र प्रवर्तन दिन असे बौद्धांचे सण आहे. हे सण सोडतात आणि हिंदू धर्माचे 12 महिने सण साजरे करतात. म्हणून आपली प्रगती होत नाही, नाही का? जे आपल्याला दिसतच नाही, जे आपलं कल्याण करतच नाही, त्यालाच आपण मानतो. आता आपल्याला डोळे दिलेले आहेत, बुद्धी दिलेली आहे, ऐकायला कान दिलेले आहे. समोर भगवान बुद्ध दिसतो का नाही? हे सत्य. जे समोर दिसतं ते सत्य. जे आपल्याला पडतं तेच घ्यायचं. त्याने केलं मग आपण नाही करायचं आणि म्हणून आपलं कल्याण होत नाही. दीक्षा दिलं यानंतर आपल्याला थोडक्यात सांगायचं अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी जे समाजासाठी कार्य केलं त्या कार्यातून आपल्या समाजाचं कल्याण झालेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जास्त वेळ झालेला आहे आणि म्हणून मी जास्त वेळ न लावता या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रतीक कांबळे साहेब यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर धम्मपालन गाथा होईल आणि आभाराचं काम होईल. या कार्यक्रमानंतर आपल्याला खीर वाटप आहे. ती खीर श्रवण करून सर्वांनी जायचं आहे.
या ठिकाणी सन्माननीय थोरात सर व धर्माधी कराड सर यांनी आपल्याला अनमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल नवमत तरुण मंडळाच्या वतीने मी त्यांचा ऋणी आहे. तरी अशीच पौर्णिमाचा कार्यक्रम असत त्यांनी यावं आणि लोकांना मार्गदर्शन करावं हीच अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी अप्परवरून आलेले आपले धम्मप्रचारक रत्नदीप गाडे हे शिक्षक आहेत पर्यंती संडे धम्म स्कूल. मी अध्यक्षांना विनंती करतो की यांनी रत्नदीप गाडे यांचा सन्मान करावा. या ठिकाणी मी आपल्या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रीकरण करणारे आयुष्यमान उपासक या ठिकाणी आपल्या व्हिडिओ चित्रीकरण करत आहेत विनोदजी अवॉर्ड सर. हे बोधिसत्व न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत आणि या सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग यूट्यूबला लवकरच उपलब्ध होईल. आजच्या कार्यक्रमाचे आभार सन्माननीय अभिजित कांबळे अनिकेत कांबळे मानतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या मंडळाला वर्षावासनिमित्त लाभलेले प्रमुख पाहुणे शंकर यादव सर, तसेच प्रमुख वक्ते माननीय बी.आर. थोरात सर आणि दुसरे वक्ते माननीय धर्मात गरड सर यांचे नवमत तरुण मंडळ व नवमत महिला मंडळ यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो व त्यांनी असंच पुढे आमच्या मंडळाला सहकार्य करावं अशी मी मंडळातर्फे विनंती करतो. आणि आलेले सर्व उपासक व उपासिका यांचे देखील मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आपल्या मंडळाला वर्षावासानिमित्त खीरदान आहे ते सर्वांनी घेतल्याशिवाय जाऊ नये. आणि आपल्या मंडळाला लाभलेले सूत्रसंचालक सोनवणे सर यांचं देखील मी मनापासून मंडळाच्या वतीने धन्यवाद करतो. तिथे लोक वेळोवेळी आपल्याला मदत करतात, त्यांनी येतात, ते वेळेवर येतात, पण आपली उपस्थिती नसल्यामुळे त्याची थोडी दिलगिरी व्यक्त करतो. नक्की पुढच्या वेळेस आपल्याला असं भेटणार नाही की तुम्ही येण्याच्या आधी आपले वेळ भरलेले दिसेल तुम्हाला. हे मंडळाच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो. धन्यवाद. हॅलो. या ठिकाणी आपली भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या विद्यमानातून हा कार्यक्रम वर्षावताचा तो या लुंबिनी उद्योगामध्ये आयोजित केला आहे. त्या मंडळाची मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आपले भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष के.व्ही. कोडगेकर सर, त्याचप्रमाणे अध्यक्ष पुणे शहराचे राजेश आहेत, त्याचप्रमाणे जनरल सेक्रेटरी आयुष्यमान गायकवाड सर हे जरी उपस्थित असले तरी त्यांच्या विचाराने या ठिकाणी आमचे सचिव साहेब आहेत, या ठिकाणी संजीव सोनवणे साहेब त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्यवस्थित पार पाडला आहे. तर त्याच्यात पहिले अभिनंदन करतो. त्या सर्वांचंच अभिनंदन या ठिकाणी आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे उपस्थित दाखवलं आहे. सर्वांच्या या कार्यकर्त्यांचं महिला कार्यकर्त्यांचं मी स्वागत करून अभिनंदन करतो. त्या ठिकाणी थांबतो. शेवटची धर्मपालकाचा